महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा फोडाफोडी आणि दानवेंवरून ओढाओढी असं सुरू झालंय। अंबादास दानवे हे खरं तर ठाकरेंचे एकनिष्ठ आणि कट्टर असे शिवसैनिक आहेत। मात्र याच अंबादास दानवेंची आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू झाली असा दावा ठोकत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खळबळ उडवून दिली आहे। तर उदय सामंतांचं काय ऐकता तेच थोड्या दिवसात भाजपमध्ये जाणार असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं पलटवार केलाय। मात्र या सगळ्यात खुद्द अंबादास दानवेंचं काय म्हणणं आहे आणि शिंदेंची त्यांना घ्यायची तयारी असली तरी सुद्धा मुळात दानवेंची जाण्याची तयारी आहे का हे आपण पाहूयात। महाराष्ट्रात पुन्हा एकदा फोडाफोडी, अंबादास दानवे आमच्याकडे येणार, उदय सामंतांचा दावा। उदय सामंतच भाजपमध्ये जाणार, राऊतांचा पलटवार। अंबादास दानवे शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंसोबत राहिलेला एकनिष्ठ शिवसैनिक। मध्यंतरी संजय राऊत आजारी असताना ठाकरेंच्या बाजूने खिंड लढवली ती अंबादास दानवेंनी। मात्र आता अंबादास दानवे शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय। अंबादास दानवे आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू झाली आहे असं उदय सामंत म्हणतायत। तर सामंतांच्या वक्तव्याला फार सिरियसली घेऊ नका, मी उद्धव ठाकरेंचाच कडवट शिवसैनिक आहे असं उत्तर दानवेंनी दिलंय। दानवे साहेब म्हणाले म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता। म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत। थोडे दिवसात आमच्या सोबत असतील ते। मी त्यांनाच फोन लावला, तुम्हाला स्पष्ट सांगायचं होतं, पण त्यांनी सांगितलं की दावोस वगैरे विषय अंबादास दानवेंनी टीका केलेली आहे आणि अंबादास दानवे तुमच्यावर फार टीका करतात। तर त्यांनी एक नॅचरल पॉलिटिकल उत्तर मी सांगू शकतो, तसंच पद्धतीने उत्तर देऊ शकतो, पण तसं देणार नाही मी। परंतु मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य आज घेण्याची गरज नाही सिरियसली। मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे। अंबादास दानवे शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची प्रक्रिया सुरू आहे असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। की एक लक्षात बघा, स्वतः उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटास आहे। तुम्हाला माहिती आहे का? ते तुम्हाला माहिती आहे का? दाओसमध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे का? ती प्रोसेस सुरू झाली। अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहे। अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले आहेत। अंबादास दानवे यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत। जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत अंबादास दानवे। अंबादास दानवे हे संभाजीनगरातले ठाकरेंचे नेते। यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा संभाजीनगरचा बालेकिल्ला ढासळला। अंबादास दानवेंची रशीद मामूंना उमेदवारी देण्याची रणनीती यशस्वी ठरली असली तरीही ठाकरेंच्या शिवसेनेचे अवघे 6 शिवसैनिक महापालिकेवर निवडून आले। त्यातच अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे हा अंतर्गत वाद संभाजीनगरात धुमसत असतो। महापालिका निकालानंतरही दानवेंनी सेटिंग केल्याचा आरोप खैरेंनी केला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंच्या पक्षांतराची ही चर्चा रंगली आहे। खरं तर अंबादास दानवे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेला मूळचा भाजपचा कार्यकर्ता। मात्र 2000 सालची महापालिका निवडणूक दानवेंनी शिवसेनेकडून लढवली आणि नंतर ते कट्टर शिवसैनिक झाले। अंबादास दानवे नुकतेच विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवृत्त झाले। त्यावेळी एकनाथ शिंदेंनी आणि उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंचं तोंड भरून कौतुक केलं होतं। त्याचवेळी उद्धव ठाकरे दानवेंना म्हणाले होते की मी पुन्हा येईन म्हणा आणि याच पक्षातून येईन असं म्हणा। आता अंबादास दानवे त्यांच्या बॉसचा ऐकणार की वेगळा निर्णय घेणार हे थोड्याच दिवसात कळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।